सुस्वागतम। या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आगमन झालेलं आहे। मी ज्यांची ज्यांची नावं घेते त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। लाल शाखीय वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वाणी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। समाज मंडळाचे सचिव रत्नाकर कोठावदे, त्यानंतर उपाध्यक्ष प्रकाश शिरोडे यांनीही स्टेजवर जायचं आहे। नंतर कोषाध्यक्ष जयेश अमृतकर, सहसचिव मनोहर पिंगळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी आसनस्थ व्हायचं आहे। त्यानंतर सर्व समित्यांचे प्रमुख आणि सहप्रमुख प्रकाश कोठावदे, विकास सोनगिरे, अनंत बोरकर, संजय देव, राजेंद्र कोठावदे, दत्तात्रय कुंभारे, सचिन अमृतकर, हिरालाल कोठावदे, सुभाष नेर, सौ माधुरीताई मेखे या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व पदाधिकारी, समिती प्रमुख, सहप्रमुख यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। मंचावर स्थानापन्न सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करते की त्यांनी सर्वांनी सरस्वतीचं पूजन आणि दीपप्रज्वलन करावं। तिकडचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती, विद्या दे शक्ती दे, ज्ञान दे मा सरस्वती, विद्या दे शक्ती दे, ज्ञान दे मा सरस्वती। जीवनाला जशी हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला जशी हवी असते प्रकाशाची साथ, तशी अज्ञानाला अंधारासाठी समईतली वाट, अज्ञानाला अंधारासाठी समईतली वाट, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, तेज ज्ञानाचे
मी सर्व पदाधिकाऱ्यांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर आपलं स्थान ग्रहण करावं. अजूनही काही पदाधिकारी खालीच बसलेले दिसत आहेत मला. मी नावं घेतले ते अजून वर बसलेले नाही आहेत, तरी त्यांनी कृपा करून वर बसून घ्यावं. हा 2 टप्प्यात आपण केलेला आहे. आता सगळे मेन 5 पदाधिकारी आणि सगळ्या समितींचे प्रमुख सहप्रमुख वरती बसलेले आहेत. प्रमुख पाहुणे येईपर्यंत जेवढा कार्यक्रम होईल त्याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे पाहुणे आल्यानंतर, तेव्हा सगळे समिती प्रमुख सहप्रमुख समोर बसतील आणि राहिलेले पदाधिकारी सगळे वरती बसतील. असं आपण हा 2 टप्प्यात कार्यक्रम ठरवलेला आहे. कृपया गैरसमज नसावा. इथून पुढे आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन झालेलं आहे, प्रतिमा पूजन झालेलं आहे. आता आपण स्वागत गीत घेणार आहोत. मी रेणुका गोलर हिला अशी विनंती करते की तिने स्वागत गीत या ठिकाणी येऊन सादर करावं. स्वागत गीत ऐकतो. आज आपण स्वागत कविता ऐकूया. स्वागताच्या उद्देशाने लिहिते मी कविता, अशीच नांदो समाजात सुखमय लहरींची सरिता. सुस्वागतम करीते जमलेल्या बंधू भगिनींचे, आगमन करूया आजच्या भव्य दिव्य बक्षीस सोहळ्याचे. कसा असावा समाज कोण सांगेल, कसा असावा समाज कोण सांगेल, माझा समाज नसता मी समाजाचा हेच वाक्य ऐकवेल. मानवी वर्तनावर समाज हा परिणाम घडवेल, दुसऱ्या समाजाचा असला तरी तिथे योग्यच आकलन घडेल. संस्कृती परंपरा नेहमीच तिथे योग्य पाऊल, संस्कृती परंपरा नेहमीच तिथे योग्य पाऊल. बंद करू चुकीची प्रथा जेव्हा लागे आम्हा चाहूल, बंद करू चुकीची प्रथा जेव्हा लागे आम्हा चाहूल. ऐक्य आमचे सदैव सोबत राहील, ऐक्य आमचे सदैव सोबत राहील. समाजात एकतेची भावना अनंत पेटत जाईल, समाजात एकतेची भावना अनंत पेटत जाईल. लाडशाखीय वाणी समाजाचे काय सांगावे कर्तृत्व, लाडशाखीय वाणी समाजाचे काय सांगावे कर्तृत्व. सर्वांना मदत होईल हेच त्यांच्या कार्याचे तत्व, सर्वांना मदत होईल हेच त्यांच्या कार्याचे तत्व. लॉकडाऊन काळात ऑक्सिजन पुरविले गरजूंना, लॉकडाऊन काळात ऑक्सिजन पुरविले गरजूंना. 25,000 या अमूल्य रकमेची मदत केली शिकाऊ विद्यार्थ्यांना. एकट्याने पुढे जात नाही, एकट्याने पुढे जात नाही, मागे कोणी पाहत नाही. सोबत जाऊ समाजाच्या दिशेने, तेव्हाच पुढे असू सर्वांसोबतीने. नात्यांचे जोडलेले मुक्त जाळे म्हणजे समाज, नात्यांचे जोडलेले मुक्त जाळे म्हणजे समाज. अडकलेल्या गोष्टीतून नेहमी पुढे नेणारा म्हणजे समाज. गर्व आहे मला माझ्या समाजाचा, गर्व आहे मला माझ्या समाजाचा. सतत चालणाऱ्या अनमोल कर्तृत्वाचा, सतत चालणाऱ्या अनमोल कर्तृत्वाचा. स्वागतासाठी सर्वच उपयोग करतात सुगंधी फुलांचा. तुमचे स्वागत करते मी माझ्या कवितातून शब्द सुमनांतील बहरांचा. प्रोत्साहन प्रथम मला समाजाकडून भेट गौरवाची, प्रोत्साहन प्रथम मला समाजाकडून भेट गौरवाची. शेवटी माझा समाज आणि मी समाजाची. धन्यवाद. धन्यवाद रेणुका. तू सगळं समाजाचं कार्य तुझ्या कवितेतून सगळ्यांना वाचून दाखवलं. खूप खूप अभिनंदन. यानंतर मंचावर विराजमान सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार आपण करणार आहोत. प्रथम लाडशेके वाणी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वाणी यांचा सत्कार मेनीदादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. उपाध्यक्ष प्रकाश शिरोडे
यांचा सत्कार मनोहर येवले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर समाजाचे सचिव रत्नाकर कोठावदे सर यांचा सत्कार मिलिंद अमृतकार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कोषाध्यक्ष जयस अमृतकार यांचा सत्कार चिंचोले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर सहसचिव मनोहर पिंगळे सर यांचा सत्कार बाबा केले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आता सगळे समिती प्रमुख आणि सहप्रमुख यांचे सत्कार करायचे आहेत. समिती प्रमुख दत्तात्रय कुंभारे सर यांचा सत्कार हिरालाल कोठावदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. दत्तात्रय कुंभारे सर. यानंतर संजय देव यांचा सत्कार सचिन अमृतकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर विकास सोनगिरे यांचा सत्कार विनोद गोलार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर RP येवले सरांचा सत्कार देशमुख सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माधुरीताई मेखे यांचा सत्कार पल्लवी धामणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
यानंतर बाबा केले यांचा सत्कार मराठे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर हिरालाल कोटावदे सर यांचा सत्कार मिलिंद अमृतकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर बाबा नेर यांचा सत्कार मनोहर येवले सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर राजेंद्र कोटावदे सर यांचा सत्कार सचिन अमृतकर यांनी करावा. यानंतर सचिन अमृतकर सरांचा सत्कार, थांबून जा सर 2 मिनटं. सचिन अमृतकर सरांचा सत्कार चिंचोले सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर चिंचोले सरांचा सत्कार अनंत आलई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मला वाटतं सगळे सत्कार संपलेले आहेत. नानकर मॅडम यांचा सत्कार सारिका संजय यांनी करायचा आहे. यानंतर सहप्रमुख उत्कर्ष महिला समितीच्या ज्या सहप्रमुख आहेत सारिका सोंजे यांचा सत्कार निलिमा अमृतकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांचे मंचावरील विराजमान सर्व पदाधिकारी, समिती प्रमुख, सहप्रमुख सर्वांचे सत्कार संपन्न झालेले आहेत. अजून कोणी मागे बसलेल्यांमध्ये समिती प्रमुख, सहप्रमुख कोणी राहून गेले असतील तर कृपया त्यांनी समोर यावं.
चुकून कोणी राहून गेला असेल तर ठीक आहे. याच्यानंतर मी समाज मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वाणी सर यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते. अनावधानाने एक सत्कार राहून गेलेला आहे. मी मेनेदादांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर जावं. समाज मंडळाचे अध्यक्ष यांनी त्यांचा सत्कार करावा. झालं ना. यानंतर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना प्रथमतः नमस्कार. आपण गेल्या 3 वर्षापासून या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत होतो. आज आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा कार्यक्रम घेतो आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या समाजाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी शिरोडे, सचिव कोठावदे सर, JS अमृतकर सर, सर्व स्टेजवर मान्यवर. आपण हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं आयोजन सालाबादाप्रमाणे करीत असतो, परंतु गेल्या 2 वर्षे हा कार्यक्रम न घेतल्यामुळे हा 3ऱ्या वर्षाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण म्हणजे लहान मुलांपासून तर पदव्युत्तरपर्यंत आणि गृहिणी असोत की नोकरीमध्ये असोत अशा सर्वांचा आपण आज सत्कार करतो आहे. ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये व वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कोणी प्रावीण्य मिळवलं असेल अशा सर्वांचा सत्कार आपण या प्रसंगी करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या समाजामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी होत असतात. या विद्यार्थ्यांना इयत्ता 8वीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत कुठकुठल्या स्पर्धा परीक्षा होतात त्याविषयीचं एक मार्गदर्शन. त्यानंतर ग्रॅज्युएशननंतर जे कुठं MPSC UPSC असेल, PSI STI असेल अशा स्पर्धा परीक्षांसाठी जे काय मार्गदर्शन लागतं ते करण्यासाठी आपल्यामध्ये थोड्याच वेळामध्ये आदरणीय प्राध्यापक चिंचोले सर पाचोरा जे MPSC बोर्डाच्या परीक्षा पेपरच्या सेटिंगमध्ये असतात, त्यांचे स्वतः ते लेखक आहेत. त्यांची पुस्तकं पण काही प्रकाशित झालेली आहेत आणि ते आपल्यामध्ये येणार आहेत. आपल्या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश हाच असतो की सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं, आपलं गेट टुगेदर व्हावं आणि वर्षामध्ये किमान 2 वेळेस तरी आपण सर्वांनी भेटावं अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन असतं. या कार्यक्रमाच्या औचित्यावर आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो, सर्वांचं स्वागत करतो. आपल्या समाजाच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यामध्ये आपण जे काय उपक्रम राबविले असतील त्या संदर्भातली माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. भविष्यामध्ये पण आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम घेणार आहोत. म्हणजे आपल्याकडे ज्या आपण समित्या केल्यात, आपण 7 समित्या केलेल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आपण घेणार आहोत. सध्याही आपण शिक्षण समिती आणि एक नियोजन समिती करून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या समितीमध्ये काम करणारे जे समाज बांधव भगिनी आहेत ह्या आपल्याच परिवारातल्या आहेत. आमच्याकडून या कामामध्ये काही जर आपल्याला त्रुटी वाटत असतील तर आपण कुठल्याही परिस्थितीत त्या मनात न ठेवता, आपल्याकडंच त्या राखून न ठेवता त्या आमच्यापर्यंत पोचवाव्यात. आम्ही आमच्या परीने त्यात काय दुरुस्ती करता येत असेल तर करण्याचा प्रयत्न करू. आपल्या कामाच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याकडं जे काही एक्सपान्शन आपण खालचा भाग होता त्याच्यामध्ये काही रिनोव्हेशन हातात घेतलं होतं. कारण आपल्याला वरचा जर हे बांधायचं असेल किंवा खालच्या जर ह्या हॉलमध्ये जरी AC करायचं असेल असे जे काय उपक्रम घ्यायचे होते तर त्याच्यासाठी आपल्याला खाली ती जागा लग्नाच्या
उपयुक्त व्हावी असा आपला मानस होता. त्या पद्धतीने आपण खालचं केलेलं आहे काम. खालच्या कामामध्ये सर्व आमच्यासोबत काम करणारी जी टीम आहे, समित्या आहेत, या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं काम करतो आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपलं सगळं खालचं काम पूर्ण झालेलं आहे. भावी काळामध्ये आपली वाटचाल अशी आहे की या हॉलचंसुद्धा आपण रिनोव्हेशन करणार आहोत. वरती बांधकामासाठी जी आपण प्रोव्हिजन केली, तर त्याऐवजी आपण काय करतो आहे की आपल्याला आपल्या समाजातील एक ज्येष्ठ समाज बांधव सध्या MRDCमध्ये प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे चार्ज आला आहे, असे विजय नेरकर सर, ते पण आपल्यामध्ये थोड्या वेळात येणार आहेत. त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत. त्यांच्या वतीने आपल्याला MRDC मध्ये जे आहे त्या एक अर्धा एकरचा भूखंड जो आपल्या या परिसरामध्ये शेंद्रा परिसरामध्ये उपलब्ध आहे, तर तो घेण्याचा आपला मानस आहे. भविष्यामध्ये आपल्याकडे काही योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी असेल, या मंगल कार्यालयाव्यतिरिक्त काहीतरी करावं असे आपले जे अध्यक्ष आहेत, माजी अध्यक्ष नानकर साहेब यांची खूप इच्छा होती. त्या इच्छेला अनुसरून आपण आता पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. वरचा हॉल काय होईल का नाही होईल माहिती नाही. या हॉलचं नूतनीकरण आपण निश्चित करू. आपण आपल्याला जे काय भविष्यात जागेची अडचण भासणार आहे ती सॉल्व्ह होण्यासाठी एक अर्धा एकर जागा MRDCकडून अल्पावधीत मिळवण्याचा आपला प्रयत्न राहील. 8-8.5 महिने त्यांच्याकडं आहेत. 8-8.5 महिन्याचा कालावधी विजय नेरकरांकडं आहे. ते आता प्रादेशिक अधिकारी आहेत. म्हणजे MRDCमध्ये जे आपण ज्याला म्हणतो बॅकबोन ज्याला म्हणतो अधिकाऱ्याचा, तो सगळ्यात मोठ्या पोस्टवर ते बसलेले आहेत. आणि त्या पदाचा आपल्याला समाजासाठी कुठंतरी उपयोग करून घेता येईल का, या उद्देशाने आम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या कार्यालयात गेलो. समाजाच्या वतीने त्यांचा जेतोची सत्कार पण केला. सत्कार केल्यानंतर ते भारावून गेले आणि समाजाच्या वतीने सत्कार म्हटलं की त्यांना खूप भरून आलं. ते म्हटले की मला काही संधी असेल तर तुम्ही द्या. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून उदयजी सामंत जे सध्या उद्योगमंत्री आहेत, तर त्यांच्यामार्फत आपल्या समाजासाठी वसतिगृहाच्या नावाने आपण भूखंड घेणार आहोत. त्याच्यासाठी पण आपल्या सर्वांची संमती, वेळोवेळी आपल्या सर्वांची मदत अपेक्षित आहे. आपण ती करालच अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि गुणीजनांचं सर्वांचं मी कौतुक करतो. ज्यांना बक्षिसं मिळणार आहेत त्यांचं खूप खूप कौतुक करतो. आणि भविष्यामध्ये आपण अशाच प्रकारची प्रगती करावी आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये अशी शुभेच्छा देतो आणि प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण बालवर्गापासूनच सुरू करणार आहोत. कोणता वर्ग आहे? वर्ग कोणता आहे? वर्ग हां, कोणाचे असतील नाव? हो ना. नाही, लहान मुलांच्या ग्रुपपासून आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मी किरण येवले यांना अशी विनंती करते की त्यांनी त्या यादीचं वाचन करावं. अल्टरनेट यादी वाचन होईल. किरण येवले, वैशाली कुडे, मंजुश्री येवले आणि कविता येवले. मंचावरील विराजमान पदाधिकाऱ्यांना विनंती करते, नावं घेण्यापेक्षा एक वर्गाचे बक्षीस एकेकाने दिली तर बरं होईल. नावं घ्यायचे का? बक्षीस देण्यासाठी तुमचं नावं घेऊ का? तुम्हीच वाचायचे नावं, तुम्हीच सांगायचं कोणी बक्षीस द्यायचं. छोट्या बाल विद्यार्थ्यांना आपल्या खूप उत्सुकता आहे ना बक्षीस घेण्याची. मग बक्षीस घेताना पण व्यवस्थित जायचं, शिस्तीत. आणि बक्षीस घेतल्यानंतर गोंधळ घालायचा नाही. सगळ्यांनी परत पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसायचं. बक्षीस घेऊन आपल्या आईकडे बाबांकडे जायचं नाही, इथेच बसायचं बक्षीस घेऊन. आणि गोंधळ घालायचा नाही, तरच सगळ्यांना बक्षीस मिळेल. आपण सुरुवात करूया बालवाडी वर्गापासून. मोहित उमेश पाटे, बालवाडी. आलाय का मोहित? पटापट यायचं आणि सगळ्यांनी. आरोही मिलिंद पिंगळे. बालवर्गाला
बक्षीस देतील. आपण आपल्या अध्यक्षांपासून सुरुवात करूया. बालवर्गाला आपले अध्यक्ष ते बक्षीस देतील. बक्षीस घ्यायला प्रज्वल दीपक वाणी. आणि विद्यार्थी जर आला नसेल तर त्याच्या पालकांनी पटकन येऊन बक्षीस घ्यावे. प्रज्वल दीपक वाणी. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजा सगळ्यांनी. पलीकडनं जा बेटा, पलीकडनं जा, पलीकडनं जाऊ द्या त्याला. चला दुसरा विद्यार्थी लगेच चला. टाळे वाजवा सगळ्यांनी. शाळेत जायला सुरुवात करणारी ही मंडळी आहे, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. पुढच्या वर्षी जास्त मोठं बक्षीस मिळायला हवं. चला बक्षीस घेतलं की खाली या. प्रज्वल दीपक वाणी. आता ज्युनियर के जीचे बक्षीसं वाटण्यात येतील. ज्युनियर के जीचे बक्षीस आपल्या प्रोग्राममधील प्रमुख पाहुणे रत्नाकर कोठावदे सर देतील. श्रावण देव ज्युनियर के जी. श्रावण देव. पॅरेंट्स आलेत का? विद्यार्थी आलेला आहे. चल रे. श्रावण देव. जा. वेदिका चेतन मोने. वेदिका चेतन मोने. वेदिका आली का? नाही. पुरव विनोद अमृतकर. पुरव विनोद अमृतकर. अन्वी प्रमोद नेरकर. अन्वी प्रमोद नेरकर. अन्वीचे पॅरेंट्स आलेत का? कार्तिक बाळकृष्ण कोठावदे. कार्तिक बाळकृष्ण कोठावदे. आता सिनियर के जीचे बक्षीस. सिनियर के जीचे बक्षीस आपल्या याच्यातील प्रमुख पाहुणे श्री जनार्दन अमृतकर सर देतील. आरोही भूषण देव. सिनियर के जी. आरोही भूषण देव. विद्यार्थ्यांना म्हणून पुढे बसायला सांगितलंय, त्यांच्यासाठी स्पेशल जागा आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी, छोटे छोटे 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी समोर येऊन बसावे. सोहम रामदास येवले. सोहम रामदास येवले. सोहमचे पॅरेंट्स आलेत का? समर्थ अजय बोरसे. समर्थ अजय बोरसे. समर्थचे वडील आलेत का? चल बाळा लवकर लवकर. सुखेत पियुष भामरे. सुखेत पियुष भामरे. आरव येवले. आरव येवले आला. टाळ्या वाजवा. आराध्या येवले. आराध्या येवले. आराध्याची आजी आलेली दिसते, या पटकन. आराध्याच्या आजी. आराध्याच्या आजीसाठी स्पेशल टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आरोही प्रशांत बाविस्कर. आरोही प्रशांत बाविस्कर. सिनियर के जी. सीनियर के जी. आरोही प्रशांत बाविस्कर. ठीक आहे.
वर्ग पहिला, आता पहिलीचे बक्षीस देण्यात येतील. पहिलीचे बक्षीस आपले RP येवले काका सगळ्यांना बक्षीस देतील. कोठावदे तनिष्का योगेश, कोठावदे तनिष्का योगेश. पॅरेंट्स आलेत का कोणी? तू आहे बेटा, जा. कोठावदे तनिष्का योगेश. मयंक विनोद वाणी, मयंक विनोद वाणी. दुसरं बक्षीस आहे मयंक विनोद वाणी. मयंक. हिरण्या विपुल राणे, हिरण्या, तू ऐक ना, हिरण्या विपुल राणे. टाळ्या वाजवा. सुमेधा केले, सुमेधा केले. अर्णव रामदास येवले, अर्णव रामदास येवले. अर्णवचे पॅरेंट्स आहेत का कोणी? ओवी अतुल नेरकर, ओवी अतुल नेरकर. ओवीचा भाऊ आलेला आहे, तो हे बक्षीस घेणार आहे. अक्षिता विनोद धामणे, अक्षिता विनोद धामणे. अक्षिताचं बक्षीस कोण घेत आहे? श्रेयस किशोर कुमार पाटे, श्रेयस किशोर कुमार पाटे. वर्ग पहिला. श्रियेश राजेंद्र अमृतकर, श्रियेश राजेंद्र अमृतकर. समृद्धी रवींद्र वाणी, समृद्धी रवींद्र वाणी किंवा अलई. आता आपण वर्ग दुसरीचे बक्षीस देणार आहोत. वर्ग दुसरीचे बक्षीस शिरोडे सर देतील. प्रकाश शिरोडे शिरोडे सर. आले. दुसरं का? कितीला? ज्युनियर केची ना. आरव येवलेचं नाव होतं ज्युनियर के सिनियर केजी. ठीक आहे. ज्यांचे बक्षीस राहिले आहेत त्यांनी पल्लवी धामणेंना भेटायचं आणि आपले बक्षीस घेऊन जायचे. वर्ग दुसरीचे बक्षीस आपण देऊयात आता. वर्ग दुसरी रौनक मेतकर, रौनक मेतकर. येवले, आरुष निलेश येवले. आरुष आलाय का? नाही. काव्या सतीश पाटे, काव्या सतीश पाटे. मानस एम मेने, मानस मेने. मानस आलाय का? मेने दादा. कोतकर स्वरा अनिल. मेनेच मानसचं. मानसचं बक्षीस त्याचे आजोबा घेणार आहेत. आजोबांसाठी टाळ्या. कोतकर स्वरा अनिल, स्वरा अनिल कोतकर.
कोतकर देवेश योगेश. स्वरा. कोतकर स्वरा अनिल तिचं बक्षीस घेते. कोतकर देवेश योगेश. देवेश आलाय का? देवेश कोतकर. अमृतकर रुद्र अनिल अमृतकर. ज्युनियर KG मधलं एक बक्षीस राहिलंय. आरव मोने आलाय का? ज्युनियर KGचं एक राहिलेलं बक्षीस देतोय. PM शिरोडे सर देतील, शिरोडे साहेब देतील त्याला बक्षीस. आता वर्ग तिसरीचे बक्षीस देण्यात येतील. तिसरीचे बक्षीस आपले मनोहर पिंगळे सर देतील. शर्वरी ऋषिकेश पाखले. तिसरी शर्वरी ऋषिकेश पाखले. मनोहर पिंगळे सर. पुढचं बक्षीस आहे अर्णव प्रवीण देशमुख. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. अनुज भूषण शिरोडे. 2 नंबरचं बक्षीस घ्या ना. अनुजचे आजोबा बक्षीस घेतील. अर्णवचं बक्षीस घेतलंय त्याच्या बाबांनी. अनुज शिरोडे आहे का? अनुज भूषण शिरोडे नाही. आरुषी शिरोडे. कोतकर वेदांत कोतकर आलाय. छोट्या मुलांनी पुढे बसून या. बक्षीस फक्त 1 वर्षाचं आहे. अनुज भूषण शिरोडे. वेदांत कोतकर बक्षीस घेतोय. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. सम्यक योगेश केले. तो वेदांत. इशिका उल्हास धामणे. तितिक्षा धर्मेंद्र येवले. तितिक्षा. अभिश्री योगेश तलवारे. त्यांचं बक्षीस अभिश्री. अभिश्री योगेश तलवारे. तिथं जाऊन द्या. अभिश्रीचं बक्षीस पल्लवी धामणे घेतील. अभिश्रीचे आत्या बक्षीस घेणार आहे. टाळ्या वाजवा. आता चौथ्या वर्गाचे बक्षीस आपल्या प्रमुख पाहुण्यांमधील आजचे पाहुणे संजय देवसर करतील.
अद्वय मुकेश शिरोडे. अद्वय शिरोडे. अद्वय शिरोडे. अद्वय शिरोडेला स्पेशल प्राईज देण्यात येत आहे. त्याने ओपन डिस्ट्रिक्ट लेव्हलला सुडो चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे. अद्वय आलेला आहे की नाही माहीत नाही, पण सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सुडो चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. कोणाचं घ्यायचं? कोण घेतं अद्वैचे पॅरेंट्स आहेत का? चिंचोले श्लोक शैलेश. श्लोक शैलेश चिंचोले. श्लोकचे पॅरेंट्स. अवनी योगेश पिंगळे. अवनी योगेश पिंगळे. बक्षीस असते कौतुकाची थाप. बक्षीस असते कौतुकाची थाप. आपल्या टाळ्यांनीच मिळते समोरच्याला दाद. त्याच्यामुळे सगळ्यांनी जोरात बक्षीस टाळ्या वाजवायच्या आहेत. आर्या कोठावदे. आर्या कोठावदे. आविशी विनोद धामणे. आविशी विनोद धामणे. आविशीचे पॅरेंट्स आहेत का? मानस येवले. मानस येवले. बोरसे आयुष अजय. आयुष अजय बोरसे. वर्ग 5वा. जा अजय बोरसे ना. आनंदी पंकज येवले. आनंदी पंकज येवले. आनंदीचे पॅरेंट्स आलेत का? आजी आली वाटतं. आजीने यावं पुढे पटकन. आनंदी. आजोबा पण आले आहेत का? आजी आलेले आहेत. चला आजी लवकर या. आनंदीची आजी आज बक्षीस स्वीकारणार आहे. खूप मोठा योग असतो हा नातीचं बक्षीस स्वीकारणं म्हणजे. आजी रोज सोडायला जातात त्याला. 4 झाले. आता पुढचं कोण वाचणार? आजोबा आहेत का? घेतला आता आजींनी बक्षीस. आजीला पण आनंद मिळू देत. आजी शाळेत जाऊ. पुढचं बक्षिसाची यादी वाचन मंजुषा येवलेताई करणार आहेत. इयत्ता 5वी बोरसे यश भूषण. बोरसे यश भूषण. 5वा. पार्थ किशोर कुमार पाटे. पार्थ तुझं ना. पार्थ किशोर कुमार पाटे. नानकर श्रावणी प्रशांत. नानकर श्रावणी प्रशांत. जय ललित अमृतकार. इयत्ता 5वी जय ललित अमृतकार. अर्णव गणेश महालपुरे. अर्णव आलेला आहे का? अर्णव गणेश महालपुरे इयत्ता 5वी. हर्ष कोठावदे.
पाटे वेदांत उमेश. इयत्ता 5वी पाटे वेदांत उमेश. अमृतकर आर्या सचिन. आर्या. हर्षदा अमोल धामणे. हर्षदा अमोल धामणे. यानंतर बाबा केले विद्यार्थ्यांना बक्षीस देतील. बाबा केले. हर्षदाचे पॅरेंट्स आहे का? बाबा केले. शिरोडे आरुष भूषण. इयत्ता 5वी शिरोडे आरुष भूषण. इकडे 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 बाबा केल्यांकडे. बाबा केले तुम्ही बक्षीस द्या आता. गोल्हार श्रेया देवेंद्र. गोल्हार श्रेया देवेंद्र इयत्ता 5वी. पेरेंट्स आलेत का? गौरव अनिल वाणी. श्रेया इयत्ता 5वी गौरव अनिल वाणी. मानसी योगेश मालपुरे. इयत्ता 5वी मानसी योगेश मालपुरे. समृद्धी संदीप धांडे. संदीपी समृद्ध धांडे. रिधिमा निलेश शिरोडे. ज्या विद्यार्थ्यांचं नाव पुकारलं आहे त्याचे पालक जर आले असतील तर पालकांनी ते बक्षीस स्वीकारायचे आहे. इयत्ता 6वी अथर्व थोरात खोडके. अथर्व थोरात खोडके. दर्शन विश्वास नेरकर. इयत्ता 6वी. त्याची बहीण आलेली आहे. दर्शन विश्वास नेरकर. यानंतर राजेंद्र कोठावदे सर. राजेंद्र बाबूलाल कोठावदे सत्कार करतील विद्यार्थ्यांचा. पुढे या. इयत्ता 6वी अथर्व अनिल अमृतकर. अथर्व. ज्यांचे नावं पुकारले त्या विद्यार्थ्यांनी लवकर यायचं आहे. निधी अमोल मोने. ऋषिता येवले. ऋषिता येवले इयत्ता 6वी. मयूर भास्कर वाकलकर हा विद्यार्थी राहिलेला आहे. मयूर भास्कर वाकलकर. त्याचे वडील आले असतील तर वडिलांनी घेऊन जा बक्षीस. मयूरचे बाबा प्राईज घेत आहेत. ऋषिता येवले. ऋषिता येवले. अर्णव उल्हास धामणे. अर्णव उल्हास धामणे. वेदांत देवीदास नानकर. आलाय ना? आलाय. अर्पिता विनोद माणी.
अर्पिता विनोद वाणी. अर्पित विनोदवाणी. सॉरी, अर्पित विनोद वाणी. सार्थक सुनील शिनकर. सार्थक सुनील शिनकर. श्रीनिवास संजय शिरोडे इयत्ता 6वी. श्रीनिवास संजय शिरोडे. निशांत अतुल मेने. निशांत अनुल. आजोबा बक्षीस घेत आहेत. श्रेयस अनंत अलई. श्रेयस अनंत अलई. यानंतर बाबा नेर विद्यार्थ्यांचा सत्कार करतील. बाबा नेर पुढे या. प्रांजल बाळकृष्ण कोठावदे. प्रांजल. सर्वज्ञ नितीन शिरोडे. सोहम योगेश चिंचोले. सोहम. श्रेयस प्रवीण देशमुख. श्रेयस. सर. चला, मुलाचे काका तुम्ही तरी घ्या. श्रेयस प्रवीण देशमुख. अर्णव अतुल अमृतकार. अर्णव अतुल अमृतकार. धांडे वेदांत महेश इयत्ता 6वी. धांडे वेदांत महेश. वर्ग 7वा विकास सोनगिरे. विद्यार्थ्यांना तुम्ही बक्षीस द्यायचं आहे. यानंतर वर्ग 7व्याचं या ठिकाणी बक्षीस वितरण होईल. झालेले वर्गांपैकी कोणी जर आलं असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन जायचं आहे. मला नावं सांगायची आहेत. वर्ग 7वा. आता इयत्ता 7वीच्या मुलांची मी नावं वाचणार आहे. पालकांचा सगळ्यांचा चहा घेऊन झालेला आहे. मान्यवरांना मिळाला नसेल तरी सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी बक्षीस घेताना टाळ्या वाजवावे. माहोल फार शांततेचा आहे. पहिलं नाव गार्गी शशिकांत कोतकर. गार्गी शशिकांत कोतकर. त्यांचं नाव काय? सोनगिरे सर यांनी बक्षीस द्यावं गार्गीचं. दुसरं बक्षीस दुर्गेश भूषण बोरसे. दुर्गेश भूषण बोरसे. तिसरं श्रावण प्रशांत धामणे. श्रावण प्रशांत धामणे. श्रावण प्रशांत धामणे. त्याच्या आई त्याचं बक्षीस घेते.
श्रावणी बरं ठीक आहे. श्रावणी प्रशांत धामणे, हिचं बक्षीस तिच्या काकू घेत आहे. बक्षीस घेताना टाळ्या वाजवल्या तर फार बरं होईल. नंतर श्रेयस सचिन केले, ह्याचं बक्षीस तिची बहीण घेते. कोण? आदित्य योगेश कोतकर आलाय का? आदित्य नेक्स्ट दिशा आला का? आदित्य पुढे बसायला सांगितलं बेटा मी. तू त्याचा भाऊ. आदित्यचं बक्षीस आदित्यचा भाऊ घेत आहे. तुझं नाव काय आहे? हां, वेदांत घेत आहे. जा पटकन. विद्यार्थ्यांनी पुढे येऊन बसा बरं. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी कृपया करून पुढे येऊन बसा. नंतर दिशा प्रमोद शिरुडे आली का दिशा? तिचे पालक, भाऊ, बहीण, काकू कोणी घेणार आहे का? नेक्स्ट आदिती राजेंद्र शिरुडे, इयत्ता 7वी. पुढचं अर्चित योगेश केले. अर्चित योगेश केले. सुमेधा अर्चित नाही का? नाही.